आता थोड्या दिवसातच आपला मित्र कॉम्पिटिशन केलं तरी भाऊ तर जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी उठून सगळ्यात पहिले पेलो आपण ब्लॅक कॉफी आणि 7 वाजता निघालो आपल्या प्लॅटिनाला घेऊन रामबेगेच्या ग्राउंड साठी, कारण की आपण सकाळी रनिंग करतो. आणि आज तर रविवार होता आणि ग्राउंडवर कोणीच नव्हतं, पुरं खाली ग्राउंड होतं. आणि रनिंग खतम झाल्यावर केला मी नाही ऍपचा वर्कआउट, कारण की आपल्याला ऍप्स लवकर बनवायचे आहे. आणि आपल्या गाडीत होतं पेट्रोल कमी, मग गेलो पेट्रोल पंपवर टाकलं 500चं पेट्रोल आणि घरी आल्याबरोबर खाल्ले मी बळ्यापैकी ड्रायफ्रूट. आणि तेवढ्यातच म्हणे भाऊ तार खतम झाला म्हणे. मी गेलो दुकानात, इथून घेतला 2 किलो बळ्यापैकी तार. म्या म्हटलं आता बड्डेरात आलोच आहे तर पोट्टेले पपईच घेऊन जा. घरी आल्याबरोबर पाहून घ्या आपल्या घराची झाली छपाई आता. आणि तुमचा सपोर्ट होता म्हणून मायावालं घर झालं, नाही तर मला 4-5 वर्ष काम करायला लागलं असतं आणि तेव्हा माया घर झालं असतं. आणि तुमच्या संग बोलता बोलता मला तर माहितच नव्हतं मायली मिल बाकीच होती. मग आपली पहिली मिल खाल्ली आणि त्याच्या बाद होती आपली दुसरी मिल म्हणजे चिकन राईस सलाद. हे आहे आपली 2 वाजताची मिल. आणि रविवार दिवशी राहते जिमली सुट्टी, पण आपल्या डाएटला काही सुट्टी राहत नाही. हे तिसरी मिल खाल्ल्यावर जात होतं आपल्याला स्वरादाच्या घरी. आणि तेवढ्यातच आठवण आलं मला की रमन तर घरीच आहे. म्हटलं त्याला म्हटलं चलबे लवकर आपल्याला स्वरादाच्या घरी जायचं आहे. आणि दादाच्या घरी आल्यावर चालू होता बंपीचा आराम. आणि आता राहिले फक्त 4-5 दिवस आणि 4-5 दिवसात दोघे जण दिसणार आहे तुम्हाला स्टेजवर. आणि कॉम्पिटिशन आहे उज्जैन मध्ये. महाकालचं दर्शन घेतल्याबरोबर मेडल तर आणलंच पाहिजे रे भाऊ आता, कारण की तयारीच एवढी खतरनाक चालू होती. मग तेवढ्यातच आठवण आलं मला, या पोट्ट्याने सांगितलं होतं मला ट्रेंडिंग वालं मोपरेल नाही. हे घेतल्याबरोबर दादा म्हणे चला म्हणे तुम्हाला पार्टी आहे म्हणे मायकून. आणि आता काही तुमचा मी टाइम काही घेत नाही, तर आजचा ब्लॉग मी इथंच खतम करतो. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.